नाशिक महानगरपालिकेवर काँग्रेसच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला। डोक्यावर हंडा घेऊन महापालिकेच्या समोर महिलांनी आंदोलन केलं। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आता आक्रमक झाल्याचं दिसतंय, तर रस्ते दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। विविध समस्यांना अनुसरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या वतीने हा हंडा मोर्चा काढण्यात आला। नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आणि सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत असताना त्याचा मृत्यू नाशिक शहरामध्ये आम्ही राहतो, परंतु पाण्यासाठी वनवन करावं लागत आहे, अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे। आम्ही जायकवाडीच्या धरणाला पाणी द्यायला निघालो, 2-2, 3-3 रोटेशन आम्ही सोडत आहोत, परंतु आज आमच्या प्रभागामध्ये पिण्यासाठी पाण्यासाठी वनवन करावं लागत आहे। प्रशासनाला वारंवार सांगून त्या जलशुद्धी केंद्रावरून पाणी टाक्यांमध्ये सोडला जात नाही आणि आमच्या भागामध्ये पाणी येत नाही। हे सगळे काम धंदे सोडून या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही। आणि जर आयुक्त मॅडमनी आमची दखल घेतली नाही तर आम्हाला नाईलाजाने मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।